स्थळ नाकोडा कोर्ट, शिवाजीनगर. 1,11,05,00,000 रुपयांची रोकड जप्त. रिअल इस्टेट व्यावसायिक अंकेश अगरवाल पोलिसांच्या ताब्यात. स्थळ MG रोड कॅम्प. 1,12,50,000 रोकड जप्त. बिल्डिंग मटेरियल सप्लायर भरत शहा पोलिसांच्या ताब्यात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळवण्यात आलेली आहे आणि 1,11,46,000 ही कॅश ही कदाचित मध्यस्थामार्फत बदलून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले असावेत याचा तपास क्राईम ब्रँचकडून करण्यात येत आहे आणि सध्या ही कॅश ताब्यात घेण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या नोटा 1,000 आणि 500च्या जुन्या नोटा आहेत. त्या ज्यांच्याकडे सापडल्या त्यांना त्यांचा सोर्स सांगता आला नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे हा ब्लॅकचा व्हाईट करण्याचा प्रयत्न असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. पण पुढे काय? ही एवढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आहे? विशिष्ट टक्केवारी घेऊन ब्लॅकचा व्हाईट करून देणारे आहेत तरी कोण? मुळात हा पैसा ब्लॅकचा आहे का? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे नाहीयेत. त्यासाठी त्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडे बोट दाखवलंय. 500 दराच्या 22,444 नोटा व 1,000च्या 28 नोटा असे एकूण 1,12,50,000 रुपयाची रोकड जप्त केलेली आहे. या संदर्भात पंचांसमक्ष ही जप्तीची कारवाई झालेली आहे आणि आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना ही माहिती देण्यात आलेली आहे. पत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे. पुढील कारवाई त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जप्त केलेली सगळी रोकड इन्कम टॅक्स विभागाकडे सुपूर्द केली आहे. त्याचप्रमाणे ती ज्यांच्याकडे मिळून आली त्या संशयितांना नोटीस बजावून सोडून देण्यात आलंय. एकीकडे सध्या चलन कल्लोळामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे, दुसरीकडे काळ्या पैशांचं नेमकं चाललंय काय हे त्याला कळत नाहीये. अशा परिस्थितीत तो अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. 1-2 कोटी ही काही थोडकी रक्कम नव्हे आणि सध्याच्या परिस्थितीत हा मामला अधिकच संवेदनशील बनतो. अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या मनात काहीसा संभ्रम किंवा शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.